येत्या 2 दिवसात 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन येतोय। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे जिल्हाध्यक्ष राम चौरे, कार्याध्यक्ष के गांगुर्डे, आदिवासी सेवक बेबीलाल पालवी यांनी कळवण तालुक्यात कसा होणार आदिवासी दिन, काय असणार रूपरेषा, कशी असणार आदिवासी बांधवांची संस्कृती परंपरा, बघूया। याबाबत स्पेशल रिपोर्ट घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल पवार यांनी। मी अनिल पवार आणि आपण बघत आहात NTV न्यूज मराठी। कळवण तालुक्यामध्ये 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन अवघ्या 2 दिवसात साजरा होतो आणि त्याच संदर्भामध्ये आपण आदिवासी सेवक आहेत, आदिवासी बचाव अभियानाचे अध्यक्ष राम चौरे आहेत, कार्याध्यक्ष के गांगुर्डे आहेत, आदिवासी सेवक बेबीलाल पालवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। रूपरेषा कशी असणार आहे? प्रथमतः NTV मराठी न्यूजचं खूप खूप धन्यवाद। नक्कीच आमच्यासाठी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा मोठ्या उत्सवात आणि आनंदाचा क्षण आहे आणि तो सर्व आमच्या आदिवासी भागामध्ये सगळीकडे सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहेत। त्या जागतिक आदिवासी दिनाच्या मी आमच्या जनतेला, आदिवासी सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पारंपरिक पद्धतीने यावेळेस उत्सवात साजरा होईल असं मला अपेक्षा आहे। आमच्या कळवण तालुक्यामध्ये कळवण आणि आभोणा या ठिकाणी जो मुख्य कार्यक्रम आहे ते त्याची सुरुवात होणार आहे। साधारणतः सकाळी 6च्या पुढे जे कार्यक्रम 11 वाजेपर्यंत गावात ठिकठिकाणी घ्यायचं आणि त्या 11 ते 3 पर्यंत आभोणा आणि कळवणमध्ये सगळ्यांनी एकत्र यायचं आणि मुख्य कार्यक्रम आभोण्याला होईल। पारंपरिक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की आमचे सांबळे असेल, पावरी असेल, ढोल असतील आणि काही अपवाद जे बँजो या नृत्याच्या संगतीने आणि फडकी असेल, धोतर असेल, टापच्या असेल, कोपरे असतील, हे सगळं पहिरावात सगळीकडे होऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याची शोभा वाढवणार आहे। विशेषतः 10 वर्षापासून जो काही आदिवासी जनतेमध्ये याचा उत्साह दिसतो, परंतु तरुण पिढी बेरोजगार असल्याने काही व्यसनाधीन झालेले आहेत, म्हणून मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख वक्ते आम्ही मागवलेले आहेत आणि व्यसनापासून कसं बाजूला जातील, त्यांचा बेरोजगारचा काही प्रश्न असेल, पेशाविषयी काही माहिती असेल आणि विशेषतः आरक्षण संबंधात संपूर्ण समाज एकत्र आणण्याचं काम त्या दिवशी होणार आहे आणि प्रामुख्याने युवा आणि युवतींना एक आम्ही असा संदेश देऊ की आपण शिक्षणाच्या प्रवाहापासून कुठेतरी दूर होत आहेत। आपल्याला कुठं अडचणी येत असतील तर शिक्षणामुळे अडचणी येत असतील आणि आपण जर शिक्षणापासून वंचित झालो तर आपल्याला आपल्यावर होणारे अन्याय जे असतील, आपल्यावर होणारे जे अत्याचार असतील याच्याविषयी आपल्याला माहिती कळणार नाही आणि म्हणून कार्यक्रमाचं माध्यम हेच राहील का त्या ठिकाणी चांगले वक्ते आणून, मार्गदर्शक आणून युवा युवतींना आता व्यसनाधीनताचं सांगितलं, परंतु शिक्षणाचं जे काही महत्व आहे, शिक्षण घेतल्याशिवाय आपल्याला कायदे कळणार नाही आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही गावोगाव जाऊन आवाहन करणार आहोत आणि त्यानंतर जे काही आता सुशिक्षित बेरोजगारांवर जी कुऱ्हाड कोसळलेली आहे, एक आंदोलन नाशिक या ठिकाणी बसलेले, संपूर्ण महाराष्ट्रातले आदिवासी त्या ठिकाणी बसलेले आहेत। खरोखर ते अगदी बाधित मुलं मुली आहेत, त्यांच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे आणि आपल्या समोर जर अन्याय आपण सहन करत असाल तर आपण ह्या 9 ऑगस्टच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी असतील, सरपंच असतील किंवा वरिष्ठ लेवलला जे काही आपले अधिकारी लोक असतील यांना पण आपण त्या दिवशी जाणीव करून देणार आहोत की आपला हक्क मागतोय, आपण कोणाकडे आपण भीक मागत नाहीये आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय त्या ठिकाणी मिळवून देण्याचं काम जे लोकप्रतिनिधी